कोल्हापुरातील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरासमोर असलेल्या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे। फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये या गरुड मंडपाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात आहे ती केली जाणार आहे। आपण बघू शकतो गेल्या 3 ते 4 महिन्यापूर्वी हा मंडप जो आहे तो पाडण्यात आलेला होता। खरं तर अनेक खांबावर असलेला हा गरुड मंडप त्याला धार्मिक महत्त्व देखील होतं, मात्र त्यातलं बहुतांश साहित्य जे आहे ते लाकडी होतं आणि गेली अनेक वर्ष हा गरुड मंडप असल्यामुळे या लाकडी साहित्याची झीज झालेली होती। काही ठिकाणी कीड देखील लागलेली होती आणि त्यामुळे हा गरुड मंडप जो आहे तो काहीसा पडण्याच्या स्थितीमध्ये आलेला होता आणि म्हणूनच कोणतीही दुर्घटना घडण्याआधी ह्या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीचं काम आहे ते हाती घेण्यात आलं होतं। राज्य सरकारकडून या गरुड मंडपाच्या पुनर्बांधणीसाठी निधी देखील जाहीर करण्यात आलेला आहे, मात्र निवडणुका असतील किंवा अन्य कारणामुळे हे काम जे आहे ते रखडलेलं होतं। मात्र तुर्तास आपण बघू शकतो आता प्राथमिक टप्प्यातले जे काही काम आहे त्याला आता सुरुवात झालेली आहे। कामगार आपण बघू शकतो जे काही मलबा साचलेला होता तो बाहेर काढत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे सगळं काम पूर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष पुनर्बांधणीच्या कामाला आहे ती सुरुवात केली जाणार आहे। या अंबाबाई मंदिर परिसरातील या गरुड मंडपाला धार्मिक महत्त्व आहे। अंबाबाईची पालखी याच गरुडाच्या आकाराच्या या चौतऱ्यावर ठेवली जाते अशा आख्यायिका सांगितली जाते आणि एकूणच आपण बघितलं तर अंबाबाईचे जे काही भक्त आहेत त्यांच्या दृष्टीने देखील या सगळ्या गरुड मंडपाला एक वेगळं महत्त्व होतं आणि म्हणूनच आहे त्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या आकारामध्ये ज्या परिस्थितीमध्ये तो गरुड मंडप होता तशाच पद्धतीची पुनर्बांधणी आता या गरुड मंडपाची केली जाणार आहे आणि त्याची प्रत्यक्षात सुरुवात आता लवकरच होणार आहे। व्हिडिओ सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।